समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सत्य अहिंसेचे व्रत ज्यांनी जपले, जनसेवेचे दीप अंतरी पेटले, गांधी विचाराने जीवन भारले, भाऊंचे स्मरण आम्हा सदा वंदे राहिले। भिलवडी गावचे ज्येष्ठ गांधीवादी नेते, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस, सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय आनंदरावजी भाऊ मोहिते यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त स्वर्गीय भाऊंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। अभिवादक मुस्लिम जमात भिलवडीचे माजी अध्यक्ष व महावीर ग्रामीण पतसंस्था भिलवडीचे चेअरमन माननीय ऐनुद्दीन उर्फ चया जमादार साहेब, भिलवडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व मुस्लिम जमात संचालक माननीय मुसा चाचा शेख व समस्त मुस्लिम जमात भिलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी संपन्न झाला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व पक्षीय राजकीय नेत्यांसह कार्यकर्ते, भाऊप्रेमींनी तसेच विविध संस्था संघटनांच्या पदाधिकारी व सदस्य यांनी भिलवडी येथे येऊन आनंदराव भाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। सकाळी 10:30 वाजता भाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून फुले वाहून कोण होईल उद्याचा कीर्तनकार या सोनी मराठीवरील मालिकेचे उपविजेते युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर माने हिरवाडकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमास सुरुवात झाली। कीर्तनकार उच्च विद्याविभूषित हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माने महाराज हिरवाडकर यांनी आध्यात्मिक प्रबोधन केले। तसेच स्वर्गीय आनंदराव भाऊंच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील योगदानाविषयीची महत्त्वपूर्ण माहिती दिली। स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी दिवसभर ग्रामस्थांसह विविध ठिकाणांहून आलेल्या लोकांची रीघ लागली होती। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम दादा, खासदार विशाल दादा पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, आमदार अरुणांना लाड, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार शिवाजीराव नाईक, महेंद्राप्पा लाड, संग्रामभाऊ देशमुख, शिवाजीराव कदम सर, राजूदादा पाटील, जेके बापू, गौरव नायकवडी, विजयकुमार चोपडे, सुरेंद्र वाळवेकर, प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील, बीडी पाटील, शहाजी गुरव, चंद्रकांत पाटील, ऐनुद्दीन उर्फ चया जमादार, सुनील बापू जाधव, ऋषिकेश लाड, रोहन लाड, नंदकुमार कदम दादा, जितेश कदम, डॉक्टर रवींद्र वाळवेकर यांनी भाऊंना त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले की स्वर्गीय आनंदराव भाऊ आणि पतंगराव कदम साहेब यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते। भाऊ नेहमी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ राहिले। खासदार विशाल पाटील म्हणाले की स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते एक खंबीर व्यक्ती होती। काँग्रेस पक्षाशी ते कायम प्रामाणिक राहिले। एसटीने प्रवास करताना ते सोबत कुणाला तरी घेऊन जायचे। त्यांचे गांधीवादी विचार पुढे नेले पाहिजेत, त्यांचे विचार जिवंत ठेवले पाहिजेत। आमदार अरुण लाड म्हणाले की स्वर्गीय आनंदराव भाऊंनी पक्षाची, समाजाची निस्वार्थ सेवा केली। जीडी बापूंना ते नेहमी भेटायला यायचे। भाऊंचे गुण आपण पुढे नेऊ असे सांगून अरुण लाड यांनी भाऊंच्या काही आठवणी सांगितल्या। दरम्यान राहुल महाडिक, वैभव कुदाले, निलेश येसुगडे, डॉक्टर बाळासाहेब चोपडे, जावेद तांबोळी, अमरजित राजवंत, भिलवडी गावच्या सरपंच सौ शबाना हारून रशीद मुल्ला, माजी सरपंच सौ सविता पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील हजारो लोकांनी आनंदराव भाऊ यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले। बघता आज वर्ष निघून गेलं। मागच्या वर्षी खूप मोठा धक्का काँग्रेस पक्षाला आणि सांगली जिल्ह्यात एक खंबीर ज्या व्यक्तीनं शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहून जनसेवेच्या कामामध्ये आपलं पूर्ण आयुष्य वाहून घेतलं। आनंदरावांची खासियत हीच होती की स्वतः सांगलीला येत असताना सोबत तरी घेऊन त्याचं काम आवरून संपून घेतल्याशिवाय ते परत येत नाही। आणि आता जे युग आहे, कार्यकर्ते गाड्या मागतात, घोडे मागतात। आता अशा युगात स्वतः एसटीने प्रवास करून पक्षाचं कार्य पुढे नेणं आणि गांधीवादी विचार कसे आहेत आणि ते कसे पुढे नेले पाहिजे ह्याच्यासाठी काम करणारे भाऊ मागच्या वर्षी आपल्याकडे निघून गेले।
आज त्यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आता भाऊ परत येऊ शकत नाहीत, पण त्यांचे विचार अजून जिवंत आहेत. तरी ह्या भाऊंच्या विचारातून आम्ही सगळ्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे. समाजकारण काय असावं, देशसेवा काय असावी, पक्षसेवा काय असावी, हे जे धडे आपल्याला सगळ्यांना घ्यावे लागणार आणि येणाऱ्या युवा पिढीला सुद्धा द्यावे लागणार. त्यामुळे ह्या प्रथम वर्षश्राद्धाला मी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. स्वर्गीय आनंदराव मोहिते भाऊ हे जोडी गावचेच पुत्र म्हणून नव्हे, तासगाव आणि पलूस तालुक्यातले एक अत्यंत कर्तृत्ववान आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. आदरणीय भाऊंनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये केली आणि भाऊंनी त्यांचं जीवन हे गांधीवादी विचाराने आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराने आयुष्यभर ते त्यांचं जीवन जगले. भाऊ हे अनेक वर्ष पंचायत समितीला सदस्य म्हणून त्यांनी काम केलं, जिल्हा परिषदेवर होते. त्याचबरोबर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भूषवलं आणि त्यानंतर साहेब कदम साहेब असताना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळसुद्धा अनेक वर्ष संचालक म्हणून सुद्धा आनंदराव मोहिते भाऊंचं एक खासियत होती की कुठेही जिल्ह्यामध्ये प्रवास करत असताना ते एस टीने प्रवास करत होते आणि म्हणून सर्वसामान्य लोकांशी असणारे त्यांचे एक आपुलकीचं नाते संबंध हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे टिकले. काँग्रेस कमिटीमध्ये सुद्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद भूषवलं असताना जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये येऊन राहायचे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील येणाऱ्या प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं जे काय भावना असतील त्याला मदत करण्याची भूमिका असेल ती भाऊंच्या माध्यमातून ते करत होते. आदरणीय भाऊ हे आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचे एक अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून आयुष्यभर राहिले. पतंगरावजी कदम साहेबांचं आणि आनंदराव मोहिते भाऊंचं फार जिव्हाळ्याचं नातं होतं आणि कदम साहेबांवर नितांत श्रद्धा निष्ठा ही त्यांच्या आयुष्यभर राहिली आणि साहेबांनी सुद्धा त्याच पद्धतीने भाऊंना महाराष्ट्रात आणि या सांगली जिल्ह्यामध्ये अनेक वेगवेगळ्या संस्थांवर काम करण्याची संधी देत त्यांच्या कर्तृत्वाला आणखी फुलवण्याचं काम केलं. आज स्वर्गीय आनंदराव मोहिते भाऊंचं हे पहिलं वर्षश्राद्ध होत असताना निश्चितपणे माझे आणि त्यांचे संबंध आदरणीय जे भाऊंचे कायमचे राहिले. भाऊंनी एक वडीलधारी म्हणून सातत्याने मला मार्गदर्शन दिलं, आशीर्वाद दिला आणि माझ्यासोबत सुद्धा अनेक वर्ष माझ्या राजकीय जीवनामध्ये मला त्यांचा आशीर्वाद मिळाला. भाऊंची उणीव हे न भरून येणारी आज पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आणि आपल्या भारतीय विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ शिक्षण संस्थेच्या वतीने मी त्यांना विनम्रपणे अभिवादन व्यक्त करतो. भाऊंनी पक्षाची समाजाची इतकी सेवा केली होती. पक्षाच्या कामात इतके असायचे भाऊ. वेळ प्रसंगी सांगलीला आपल्यामध्ये मुक्काम असायचा. वेळ झाला, मिटिंगला वेळ झाला, आणखी काही काम असलं भाऊंचा अनेक वेळ मुक्काम असलेल्याने बघितलेले. असे भाऊ सगळे असायचे. बापून कायम भेटायचे. मी त्यांना कोणाचं वावडं नव्हतं. पक्ष हाच नाही, समाज हा मुख्य मानून भाऊंनी समाजाची सेवा केली, पक्षाची सेवा केली आणि आपल्या सगळ्यांची सेवा केली असं म्हणूया. भाऊ जाण्यानं सगळं झालं. आता त्याला 1 वर्ष झालं. आपण सगळे त्यांच्या जे होईल त्याचं भाऊंचं जे गुण आहेत ते गुण कुणी घेता येईल त्यात घेऊया आणि आपणही काही भाऊंचे गुण घेऊन पुढे चालूया असं माझे विनंती आहे. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.